बीडच्या आष्टी आणि शिरूर कासारमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, देवळाली गावात शिरलं पाणी, कारखेल खुर्द आणि चैभानी ममगाव या ठिकाणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। बीडच्या कोथाळा आणि साळेगावमधील सरस्वती नदीला पूर, तर पुराच्या पाण्यातून 2 जणांचा जीवघेणा प्रवास। पूर परिस्थितीमुळे परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित। माजलगाव तालुक्यातल्या गंगामसला इथल्या मोरेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा, मंदिर पूर्णपणे पाण्याखाली, मंदिराचा केवळ कळस दिसत असून अख्खं मंदिर पाण्याखाली। बीड जिल्ह्यात 4 दिवसांपासून दमदार पाऊस सुरू। बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र ओसंडून वाहू लागले। दरम्यान गोदावरी नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस, ड्रोन दृश्यही या पुराची समोर। बीडच्या तपे निमगाव या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं। गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा मोठा फटका, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या मनुबाई जवळा या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून पावसामुळे कपाशीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। गोदाकाठी कापसासह इतर शेती पिकंही पाण्याखाली। 2 चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी या ठिकाणचा हा प्रकार। थर्मोकॉलवर बसवून चिमुकल्यांना मित्रांच्या मदतीनं पाण्यातनं वाट काढावी लागते। चालू वर्ष प्रथमच जायकवाडी धरणातनं 1,03,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, तर धरणाचे 27 दरवाजे उघडले। धरणाचे 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे 3 फुटांनी उघडल्याची माहिती। गोदागाठी असलेल्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। पैठण तालुक्यातल्या पाचोड, आडूळ, कठेठण या ठिकाणी महामांडवा परिसरात जोरदार पाऊस। शेतात पाणी साचून तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, कांदा पिकांचं नुकसान। अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाणी ओसरलेलं नाहीये। पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा दिवसभर विस्कळीत। दिवसभर पंपगृहाला वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा होणार नाहीये। जायकवाडी धरणातनं 1,00,000 क्युसेक पेक्षा सुद्धा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता, तर नदी काठावरील गावांमधून प्रशासनाद्वारे दवंडी देऊन सतर्कतेचं आवाहन। परभणी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस। 9 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, खरीप पिकांचंही प्रचंड नुकसान। नेवासा तालुक्यातील खामगाव गावातल्या वाड्यांना पुराचा फटका। शेतकरी सुनील सोलट आणि अरुण सोलट यांचं कापूस पीक भुईसपाट, फळबागांचंही प्रचंड नुकसान। धाराशिव जिल्ह्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान। सोयाबीन पिकामध्ये पाणी साठलं। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे कळंब तालुक्यातल्या संजितपूर गावाचाही संपर्क तुटला। धाराशिव जिल्ह्यात सीना काळेगाव या प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। 8,000 क्युसेकनं सीना नदी पात्रात विसर्ग। परंडा तालुक्यातील नदी दुथडी भरून वाहू लागली। धाराशिवमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार कैलास पाटलांनी केली पाहणी। कळंब तालुक्यातील शेलगाव, जहागिरी, सातेफळ आणि वाघोली या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधला। जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी, तर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेंच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। अनेक ठिकाणी नद्यांना सुद्धा पूर। जालन्यातल्या अंबड, घनसावंगी या तालुक्यातील 6 महामंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली। जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट, प्रशासनाकडून खबरदारीचंही आवाहन। सोलापुरात नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा अद्यापही शोध लागेना। खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांची केली कानउघडणी। पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासून संततधार पाऊस। पुण्यातील घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट।